नमस्कार मैत्रिणींनो, मी चैताली कुकिंग विथ चैतालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पनीरची भाजी कशी बनवायची आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिसळपाव, झणझणीत अशी मिसळपाव कशी बनवायची. चला तर मग बघूया मिसळपावसाठी लागणारे साहित्य. हे 2 मध्यम आकाराचे कापून घेतलेले कांदे आहेत त्याचा मसाला करण्यासाठी आणि कुकरला 1 शिट्टी देऊन हळद आणि मीठ घालून हे मटकीची एक वाफ देऊन घेतलेली आहे. 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी खोबरं, 1 वाटी हा गोडा काळा मसाला आहे आणि 2-3 चमचे लाल बेडगी मिरचीचा मसाला. आता आपण मिसळचा मसाला करण्यासाठी वाटण करण्यासाठी सगळं खोबरं वगैरे भाजून घेणार आहेत. यात मी 1 चमचा तेल टाकलं आहे. आता थोडंसं गरम झालेलं आहे. आता त्याच्यात आपण 1 वाटी खोबरं टाकून घेऊया. खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजायचं. खोबरं लालसर जर छान भाजलं तर त्याचा मसाल्याचं वाटणही चांगलं होतं. आता आपण बघू शकताय खोबरं लाल असं भाजलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊयात. मसाला थोडासा थंड झाला की मग वाटण त्याचं करून घ्यायचं आहे. आता आपण हा कांदा छान लालसर भाजून घेणार आहोत मसाल्यासाठी. कांदा असा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे ग्रेव्हीमध्ये त्याचा छान कलर उतरतो. आता हा कांदा छान असा सोनेरी परतून झालेला आहे. आता आपण यात 1 टोमॅटो चिरलेला आहे ते टाकला आहे. टोमॅटो जास्त असं भाजून घ्यायचं नाही, हलकंसं थोडं गरम करायचं. त्यात आपण टाकणार आहोत लसूण पाकळ्या. आपण बघू शकताय हा मसाला आता छान असा सोनेरी झालेला आहे भाजून कांदा टोमॅटो. आता आपण याला 5 मिनिटं ठेवून थंड होईपर्यंत मग परत आपण याचं वाटण करणार आहोत. आता हे वाटण थंड झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया. खोबरं टाकायचं आधी, मग त्यानंतर टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला. आता तुम्ही याला बारीक छान वाटण करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता हे वाटण छान असं बारीक झालेलं आहे. मग आता चला तर आपण बघूया मिसळपाव कसं करायचं. आता आपण यात तेल टाकून घ्यायचं आहे. मिसळपाव करताना तेलामध्ये कधीही कंजूसपणा करायचा नाही, कारण त्याच्यामध्ये कट छान येतो. मग तेल जर कमी असेल तर मग त्याला अजिबात कट येणार नाही. आता मी यात तेल थोडंसं गरम झालेलं आहे. यात बारीक असा चिरलेला थोडासा कांदा टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टाकू शकता किंवा फक्त ग्रेव्हीमध्ये असलेला कांदा टाकला तरी चालतो, पण मी कांदा वापरते नेहमी. कांदा छान असा सोनेरी होऊ द्यायचा आणि मग त्याच्यात आपण नंतर थोडंसं टोमॅटो टाकणार आहे. आता आपण यात कांदा बघू शकताय छान लाल झालेला आहे. थोडंसं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे, अगदी जास्त नाही, अर्धा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि याला पण थोडंसं लाल होऊ द्यायचं आहे. आपण बघू शकताय हा टोमॅटो आणि कांदा छान असा लाल झालेला आहे परतून. आता आपण यात हे बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण अगदी छान बारीक झालेलं आहे सिल्की. आता आपण यात टाकून ते परतून घ्यायचं आहे. हे वाटण पण असं छान शिजू द्यायचं आहे आता तेलात आणि मग त्याच्यानंतरच सुके मसाले टाकायचे. आता आपण यात सुके मसाले ॲड करूया. हा काळा गोडा मसाला आहे 2 चमचे, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. ग्रेव्ही छान शिजत आल्यानंतर सुके मसाले टाकायचे. आता हा बेडगी मिरची पावडर आहे 2-3 चमचे. बेडगी मिरचीने कलर छान असा येतो. हा मसाला आता छान असा परतत आलेला आहे. काळा गोडा मसाला नसेल तर ऑप्शनला तुम्ही घरचा कुठलाही घरगुती मसाला टाकू शकता. आता आपण यात टाकणार आहोत मिसळपाव मसाला. बाजारात कुठल्याही ठिकाणी अगदी सहज उपलब्ध होऊन जातो मिसळपाव मसाला, तोही आपल्याला यात ॲड करायचा आहे. आता आपल्याला 2 मिनिट अगदी छान ह्याला तेल सुटू द्यायचं आहे आणि मग त्यानंतर मटकी टाकून घ्यायची.
आता आपण बघू शकताय याला छान असं तेल सुटत आलेलं आहे. आता आपण यात एक शिट्टी देऊन घेतलेली मटकी आहे ते आता आपण यात ॲड करायचे. अगदी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून फक्त एक शिट्टी घेऊन मटकीला घ्यायची. जास्त जर शिट्ट्या घेतल्या तर मग ती मटकी गाळ होऊन जाते. अगदी एक शिट्टी होईपर्यंत शिट्टी करायची आपल्याला. आता आपण ही मटकी टाकून घेतलेली आहे. आता याला बघू शकता आपण छान कलर आलेला आहे. आता ही मटकी टाकल्यानंतर यात भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण ही मटकी उसळ आपण नंतर फरसांसोबत खातोय त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी घालायचं. त्याच्यामुळे खाताना याची कन्सिस्टन्सी छान राहते. बघू शकताय. आता याला 10 मिनिटापर्यंत फक्त उकळून घ्यायचं आहे. तुम्ही जर कुकरची शिट्टी जर देऊन घेतली नसेल तर ही मटकी तसंच टाकू शकताय, पण याला 15 ते 20 मिनिटापर्यंत उकळू द्यायचं आहे छान. आता आपण याला शिट्टी करून घेतली त्यामुळे एक 5 ते 10 मिनिट याला छान उकळी द्यायचे. आपण बघू शकता याला किती छान असा कट आलेला आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिट उकळू देऊया. आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता याला 5 ते 10 मिनिट उकळू द्यायचं आहे. आपण जेवढं मिसळपावची भाजी उकळू तेवढे छान ते कट येतील. आता आपण बघू शकताय याला छान असा कट आलेला आहे. उकळून छान असं कट आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून आता आपण याची लेअर लावून घ्यायचे. आपण बघू शकताय याला छान अशी तरी आलेली आहे. आता आपण याला लेअर लावून घेऊया. आता मी यात फक्त आधी मटकी घेणार आहे खाली बेसला. आधी थोडीशी मटकी टाकून घ्यायची खाली आणि त्यानंतर आपण आता यावर टाकणार आहोत फरसाण. बाजारात अगदी कुठल्याही दुकानात अगदी सहज उपलब्ध होऊन जाईल. आता या फरसाणवर आपण टाकणार आहोत कांदा. त्या कांद्याच्यावर आपण टाकायचं आहे कोथिंबीर. आता कोथिंबीरच्या नंतर ही वर आलेली तरी म्हणजे कट अगदी छान असा लाल कट आलेला आहे. आता आपण हा टाकून घ्यायचा आहे. आपण बघू शकताय किती छान असा कलर आलेला आहे ह्याला आणि याचा सुगंध पण एकदम छान येत आहे. आता यावरच्यावर अजून थोडंसं फरसाण, कोथिंबीर. तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळ. जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.